बागकामात चांगलं आहे. हो आताची नवीन आता ते कशी दोन हो इथे समोर ना आवाज सतत मारायचे होते. मित्रांनो, एका घराण्याच्या घरात असलेली ही मुडीतली कागदपत्र आहेत. तीही दाखवा जरा थोडी. हे बघा, जी कुठेही प्रकाशित नाही आहे असा हा एक दस्त आहे. आणि ही किती लांब आहेत आता आम्हालाच माहीत नाही. आता आम्ही समोरच हातात 5-6 फूट काढलं आहे. हे कागद एवढं जाड आहे, जवळजवळ 25-30 फूट. हां, ह्याला अजून 5 बंडल आहेत. इथे समोर 2 बंडल आहेत जवळजवळ. हे बघा, ही किती उंच आहे बघा. ही कागद धराव साहेब, चेहरा घेऊन का. हे बघा, ही इतकं मोठं कागद आहे, जवळजवळ 20 फूट लांब. 20 फूट लांब खोली आहे. खोलीच्या ह्या शेवटच्या टोकाला आलो आहे. जवळजवळ हे 18-19 फूट लांब कागद आहे मुडीतलं. आणि अशा 2 फाईल आहेत. परत इतर माहिती असलेली कागद ही इथं बरंच आहे. ती दाखवा. ती दाखवा. हो, ती दाखवा. खालचं दाखवा. म्हणजे अजून मी काही घराण्यातल्या वंशजांनी पूर्वपार आपल्या पूर्वजांचा इतिहासातला ठेवा जपून ठेवलेला आहे. हा खजिना आहे. पूर्वजांनीचा आपण काय सांभाळलं तर हा जो वारसा आहे कागदाचा, तो वारसा अजूनही काही घराणे सांभाळून होते की एखाद्या चांगल्या माणसाच्या हातात लागून भविष्यात त्याचं काहीतरी होईल या आशेने काही तटस्थपणे काम करणारे मंडळी, वंशज घराणे हा वारसा सांभाळून होते. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. याच्यात कागद बघा किती प्रचंड मोठी कागद आहेत. ही कागद बघा, काही जीर नाहीत, काही हिशोबाची, काही इनाम कमिशनची स्टॅम्प पेपर आहेत काही. हे बघा, ही स्टॅम्प पेपर आहेत. एखादा स्टॅम्प पेपर काढून बघू. याचं वाचन झालेलं नाही आहे. त्याच्यावर पारशीतला मजकूर पण आहे. फारशीतला मजकूर आहे. इथं फारशी, बाकी मुडीतला आहे. बघा, ह्या गोड्या आहेत. ह्या आपण ज्या म्हणतो ना, ही हिशोबाची गोडी, खतावणी ज्याला आमच्या भागात गोडी म्हणतात. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये खतावणी म्हणतात. सगळे मोडीतले आहेत, सुस्पष्ट अक्षरात आहेत. हे बघा, ही एक खतावणी असून तर ही खतावणी हा असं दिसतंय. आणि यात हिशोबाचं तरी काहीच नाही आहे. मग एखादी कैफियत बकर पण असू शकते किंवा इतर काही असू शकतं. आज एका घराण्याच्या इथं भेट दिली असता ही कागदे दिसून आली.